सुयशची गाडी. टायर तर ओके दिसतात. सुयश तर गायब झाला, पण निदान आदित्य तरी मदतीला आला. त्याच्या घरी काय झालं असेल कुणाच ठाऊक. थांब तिकडेच. घरात पाऊल टाकू नकोस. उशीर का झाला तुला? त्यांच्याकडे काय बघतोयस? मी तुला विचारतोय उशीर का झाला? ऑफिसचं काय? ऑफिस मध्ये ओव्हरटाईम होतं. फाईव्ह त्याच्यासोबत होतो. कुठलं ऑफिस? कुठलं कॅफे? माझं नेहमीचं ऑफिस. फोन लाव म्हणजे साहेबी राजदारला. त्याला विचारतो की बाबा एवढं ओव्हरटाईम करून तुम्ही काय काम करत होतात कुठल्या ऑफिसात? लाव फोन लाव. ऍक्च्युली ना फोनचं नाही आदित्य, तू फोन लावणार नाहीस, कारण खरं काय कारण आहे ते मला माहिती. ओव्हरटाईमच्या नावाखाली तू आमच्याशी इतके दिवस खोटं आणि फक्त खोटंच बोलतोयस. तू त्या साई बिराजदारशी बोलण्याच्या आधी मी मल्होत्राला फोन केला होता, तरी सांगितलं की ओव्हरटाईम नसतो इकडे म्हणून. आदित्य कुठे जातो आम्हाला माहिती नाही. तुझ्याकडे मल्होत्राचा नंबर कसा? त्याचा काही संबंध नाही इकडे. माझी उलट तपासणी घेऊ नकोस. तू कुठे असतोस, इतका उशीर का होतो हे महत्वाचं आहे. सांग. सगळे शांत झाल्यावर आपण बोलू. मी आलोच. अरे काय झालं? अरे गुदगुले आहे, त्याने एकदम असं पकडलं ना. झाला आदित्य. आता लपवाछपवी करणं थांबव आता. अरे तुझ्या बोलण्याच्या सुरावरून सुद्धा आम्ही ओळखतो रे. काय झालं? ए आधी जाऊ दे ना, सांगून टाक ना खरं काय ते झालं. खरंच काही नाही. थोडं आपलं सायकलवरनं थोडं खर्चटलं. बाकी बघू. अरे हे थोडं. अरे आदित्य, तुला एवढा घाम का फुटलाय? अरे अरे काय झालंय? अरे काय हे काय सगळं? अरे हे अरे काय आदित्य? काय रे, तुझी कोणाशी मारामारी झाली? मारामारी नाही, मार खाऊन आलेत. काय? पिंपळ्या नाकावरच्या पोरांनी मारले आधी दादाला. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. पिंट्या, मगाशी मी तुला श्लोक सांगितला ना, तो अर्धवट होता. पूर्ण श्लोक असा आहे, अहिंसा परमो धर्मा हिंसा तथैव च. जर का एखाद्याने आपल्या एका गालावरती थोबाडीत मारली ना, तर आपण त्याच्यासमोर दुसरा गाल करावा. पण जर का त्यांनी त्याही गालावरती थोबाडीत मारली तर मात्र त्याला तुडवायला मागे पुढे पाहू नये. चला.
सगळं. एक मिनिट हे का मेकअप कुठे आहे तुझा? अगं घरी पोचल्या मामांनी एवढे प्रश्न विचारले, आधी माझा कॉन्फिडन्स गळून पडला आणि मग तुझा मेकअप. बापरे, अपसेट झाले असतील ना रे मामा? सेट कसले डोंगलाचे. अगं जे हाताला येईल ते घेऊन धावत सुटले त्या पोरांच्या मागे. काय करणार देव जाणे. आई शपथ, मी पण त्यांना अशा अवतारात कधी बघितलं नाहीये ग. हे आदित्य, म्हणजे तुझे मामा त्या पोरांबरोबर राडा घालायला गेले का रे? शपथ. ए म्हणजे हा फुल फाईट सिक्वेन्स असणार. ऐक ना आदित्य, मी प्लीज येऊ, मला पाहिजे रे मारामारी. एक गप्पे. अगं त्या मुलांनी माझी काय हालत केली बघतेस ना तू. नाही अजून मामांना कळत नाहीये, पण त्यांचंही वय व्हायला लागलंय ग. त्यांचं काही बरं वाईट झालं ना तरी माझी जबाबदारी असेल. तू का जबाबदार असशील? हे बघ यात तुझी काहीही चूक नाहीये. जी काही चूक आहे ती माझी आहे. मी जर का तिथे थांबले नसते ना एकटी, तर हे काही झालंच नसतं. तसं काही नाहीये ग. बरं ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. काही भलतं सलतं होणार नाही. नाही ते काही होऊ नये म्हणूनच ते पोचायच्या आधी मला पोचलं पाहिजे. हो तू जा आणि काळजी घे. पण नंतर बोलू. मामा 500 ए भाई काय चाललंय? अरे आता पोरी पटवायचा सीझन येतोय ना आपला. सीझन म्हणजे? अरे गणपती. त्याचं काय गणपती? अरे आगमन ते विसर्जन, मिरवणुका, पोरी. अरे 1.5 दिवसाच्या वेगळ्या पोरी, 5 दिवसाच्या वेगळ्या पोरी, इकडे पोरी तिकडे पोरी, बरीच पोरी. मागच्या वर्षी नाही का पटवल्या होत्या? ती पाहिजे आपल्याला. अरे भाई काका, सिद्धी नाईकला पदयात्रा. काय मस्करी करता काय म्हाताऱ्यांची? नाही तेच काम आहे ना आम्हाला इथं बसून आता. अच्छा तर मी इथे असतो. इकडे मगाशी मारामारी झाली, तुम्ही बघितली काय? नाही बघितली नाही, केली. खायला एकाला जाम धुतला गावात. अरे 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 काय मिळतो तुम्हाला अशी मारहाण करून? मज्जा येते आम्हाला. आत्ता मजा वाटते, पण आपण आयुष्यात जे काही करतो ना त्याची फळं आपल्याला आज ना उद्या भोगावीच लागतात. एवढी इन्क्वायरी का करताय तुम्ही त्याची? कोण लागतो कोण तुमचा तो? आम्ही सगळे मामा होत त्याचे. मामाच आहे ना, बाप तर नाही ना. नाही जॉक केला जॉक. हा. नाही आम्ही त्याचे मामाच आहोत, पण जर का गुंडगिरीवरती उतरलो ना तर कुणाचे पण बाप ठरतो. म्हणजे मारणार आपल्याला तू? मारणार आपल्याला. अरे काय काका, अरे जवानीची गरमी गेली आता. थंड व्हा, घरात राहा, देवपूजा करा, आरत्या करा. काय पोरा सोरांच्या नादाला लागता तुम्ही पण? देवाचं नाव घ्यायचं वय. जावा घरी जा. बरोबर आहे. अरे तू 500 काय? 501 नंतर भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. बजरंग बली की. कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण माणसाने स्वतःची पायरी ओळखून वागावं. लोक म्हणतात मी थापा उत्तम मारतो, लाथा बुके तर त्याहूनही उत्तम मारतो. करेक्ट वेळात ब्रेक लावला नाही ना की मग ऍक्सिडेंट होतो, आणि ऍक्सिडेंट झालेल्या गाडीला मी असंच सरळ करतो. आम्ही ना ब्रह्मे शांत असतो ना तर ब्रह्मदेवालाही लाजू, पण चिडलो ना तर ब्रह्म राक्षसालाही आडवा घालू, समजला? शेवट काय केलं ते?
ए बाई बाई बरं झालं आम्ही तू देवासारखा आलास बाई वाचवलं बाई ए बाई यांना घेऊन जा इकडून यांना घेऊन जा एवढा वेळ मारून मारून चाले आधीच इज्जत गेली आता मारून मारून जीव घेतील आमच्या यांना घेऊन जा बाबा आज जरा अपसेट दिसतेस. काय शर्मिला तू पण आज केवढा मोठा सीन झालाय तिच्या आयुष्यात. आम्हाला माहितीये सगळं. तुम्हाला कसं माहिती? आम्हाला टिप मिळाली आहे डॉक्टर सुयश कडनं. बसा 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 बसा. एक मिनिट सुयश कडनं काय? तो तिथे नव्हता म्हणजे प्रपोज कोणाला मारलं? प्रपोज? साहेब मी निघू काय? अरे शिरो कुठे चालला एवढ्या लवकर? साहेब हो ते उद्या गणपती येणार आहेत ना घरी. हा ठीक आहे ठीक आहे जा. उद्या तुम्ही दर्शनाला घरी आला असतात तर घरच्यांना बरं वाटलं असतं. चंदू सॉरी पण तुझा एरिया ना जरा गच्चाळ आहे. म्हणजे त्या एरियात गाडीतून सुद्धा जाताना आम्ही नाक आणि डोळे दोन्ही बंद करून घेतो. त्या एरियात पाऊल टाकायचं म्हणजे मम्मा. चंदू काका मी प्रॉमिस नाही करत पण मी ट्राय करते नक्की यायचं. ओके? हो ताई तुम्ही बोललात एवढंच माझ्यासाठी खूप आहे. हे ठेवा. सई तू चंदूच्या निमित्ताने विषय बदलू नकोस. मला खरं खरं सांग सुयशला भेटणार होतीस ना काय झालं? सही शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. शशी सॉरी सॉरी डॉक या 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 प्लीज या. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला या. नाही अंकल सईला काही झालं तर 100 वर्ष जगून काय फायदा. काय? सई आर यू ओके? तू ठीक आहेस ना? बेटू तुला काय होतंय का? नाही रे डॅडू खरंच काही नाही. आणि काही झालं तरी डॉक्टर सुयश पटवर्धन त्यांच्या पेशंटसाठी लगेच धावून येतात एकदम वेळेत. हो ना सुयश? ऑफकोर्स. बरं आम्ही आलोच ना डॅडू. जा जा. शशी चल. आत्ता येतोस तू आणि ते सुद्धा डिरेक्टली घरी? सई मी आलो होतो. हो मी पाहिली ना तुझी गाडी 1.5 किलोमीटरवर उभी होती आणि त्याचे टायर्स पण मी नीट पाहिले पण कुठे पंक्चर वगैरे दिसले नाहीत रे. ते बदलले ना ते मेकॅनिक कडून बदलून घेतले मी. मेकॅनिक बदलत होता ना टायर्स? मग तू काय करत होतास? आता सई आता एवढी महागडी कार माझी. अच्छा म्हणजे माझ्या जीवापेक्षा तुला गाडी जास्त महत्वाची आहे. माझ्या जीवाचं काही होऊ देत गाडीला नाही काही झालं पाहिजे. सई यू आर ओव्हर रिॲक्टिंग ओके. आणि एवढंच जर सिरियस होतं तर पोलिसांना फोन करायचा ना. नाही बरोबर आहे तुझं. प्रॅक्टिकली तू बोलतोयस ते करेक्ट आहे पण तेव्हा त्या सिच्युएशन मध्ये या सगळ्या गोष्टी नाही सुचत. एक मुलगी म्हणून जगणं जितकं तुला सोपं वाटतं ना तितकं ते सोपं नाहीये. माझंच चुकलं. मी उगाच तुझ्यावर भरोसा ठेवला. तरी बरं झालं आदित्य तिथे वेळेत आला. आदित्य? Who's this आदित्य? आदित्य माझा बेस्ट फ्रेंड आहे. माझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची आणि महत्वाची व्यक्ती. खरंच? हो. तो तिथे आला आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भिडला सरळ त्या गुंडांना. सॉरी बट आय डोंट अंडरस्टँड दिस फालतू फिल्मीगिरी ओके. तुला ही फालतू फिल्मीगिरी वाटतेय? ऑफकोर्स. त्यांनी मला वाचवण्यासाठी तिथे मार खाल्ला. काय? अगं मग आलास कशासाठी? तू का आलायस इथे? मी तुझ्यासाठी आलो. तुला बघायला की तुला काही लागलं नाही ना. आणि स्पेशली तुझ्या चेहऱ्याला. कारण काय माझ्या होणाऱ्या बायकोच्या चेहऱ्याला जर काही झालं ना तर मी पण कोणाला तोंड दाखवू शकणार नाही सई. झाला? चला निघा आता इथे. चिडलीस? शॅल वी गो फॉर लॉंग ड्राईव्ह? तुझ्या गाडीचे टायर्स फार नाजूक आहेत ना त्यांना लॉंग ड्राईव्ह वगैरे झेपायची नाही त्यामुळे प्लीज गो. ओके बाय. आदित्य आणि त्याचे मामा ओके.
काय हे हा काय हप्ता काय हा तुमची वय काय हा शोभत का तुम्हाला हे मारामाऱ्या कसल्या करताय? ए माझं वय काय, मी करू शकतो मारामारी. शांत, मी बोलतोय ना. अप्पांना काय वाटेल? अप्पांनी हे शिकवलं आपल्याला, हा हे त्यांचे संस्कार. एक मिनिट. हे बघ, आमच्यावर झालेले संस्कार एक आणि तुझ्यावर असलेलं आमचं प्रेम एक. तुला कोणी काहीतरी करायला लागलं तर आम्ही गप्प बसू की काय? आणि तुझ्या केसालाही धक्का न लागू देण्याचं वचन दिलंय आम्ही आमच्या बहिणीला. मग आणि ते वचन पाळण्यासाठी हे मामा कुठच्याही थराला जातील. अरे ती मुलं गुंड आहेत. हे असं मारामाऱ्या करणं, दादागिरी करणं एवढंच जमतं त्यांना. आपलं नाही आणतात व आपल्याला येतात ना बाकी गोष्टी. आणि मुळात आपण पहिला हात का उगारायचा? पण आधी दादा पहिला हात तू उचलला ना. हे काही काय बोलतोय? हे गेलो तर मी कुठं उचलला पहिला हात? असं काय करतो दादा? मी बघितलं ना आधी दादाला त्याला कानाखाली मारताना. म्हणजे पहिली मारामारी तू सुरू केली तर? वाह मेरे शेर. हे म्हणजे एकदम बच्चन सारखं झालं. तुमने अपन को इतना मारा लेकिन अपन ने तुमको एक कीच मारा लेकिन सॉलिड मारा की नाही? एक गप्प बसा. उगाच त्या गुंडगिरीचे गोडवे त्याच्या समोर नका का? वा गप्पा बफा. नाही का आम्ही गप्पा बसतो, पण फिल्टरला बोलू दे काय? नाही हे तुझा सगळ्यात पहिले गप्पा बफ जा. अरे कामं कर. हे बघ, या सगळ्यामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये की त्या लोकांनी तुला मारलं का? काय रे? आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तू त्यांना आधी का मारलं? नाही मी सांगतो, मी सगळं सांगतो. 5 बिराजदार आहे ना, 5 बिराजदार माझा मित्र. मित्र नाही, मैत्रीण मुलगी होती हो ना दादा. ए बाबा गप ना, तू आज जा ना. ते ना ती आदित्य दादाची फ्रेंड मुलगी होती. मग ते मवाली लोक आहे ना त्या फ्रेंड मुलीला छेडत होते. मग आदित्य दादाची अशी हिरो सारखी एंट्री झाली. एका मवाल्याने त्या फ्रेंड मुलीचा हात पकडला. मग काय, मग आदित्य दादाची सटकली. मग आदित्य दादाने अशी सणसणीत त्याच्या कानाखाली लावून दिली. हा सगळा मॅटर आहे ना त्या फ्रेंड मुलीमुळेच झाला. आणि आदित्य दादाने तिच्यासाठी मार खाल्लाय. एक गप न फिल्टर. आता काय पाय पकडू का तुझे? मी म्हटलं ना तुम्हाला, ह्याचं काहीतरी बाहेर प्रकरण आहे. अरे दादा, प्रकरण काय म्हणतोस? अरे मुलगी फ्रेंड आहे. कोण आहे मुलगी? फ्रेंड आहे का गर्लफ्रेंड आहे? फक्त मैत्रीण आहे. फ्रेंड का गर्लफ्रेंड? अरे फक्त मैत्रीण आहे. पण मग आम्हाला कसं माहित नाही? कारण माझी मैत्रीण नाही आहे ना, ती साई बिराजदार त्याची मैत्रीण आहे. अच्छा, मग मला सांग, तू तिच्या बरोबर काय करत होता? मी तिच्या बरोबर नव्हतोच. मग कानफाटात कोणी मारली? कानफाटात मीच मारली. राईट. म्हणजे तू तिच्या बरोबर होतास? नाही, मी तिच्या बरोबर नव्हतो, पण तिथे होतो. म्हणजे एकदम अशी संकटात दिसली म्हणून तुम्ही शिकवलंय ना, म्हणून मदतीला धावून गेलो फक्त. हो, बहनों का भाई, गरीबों का मसीहा. अरे बहीण काय लगेच? बहीण काय म्हणतोस? त्रास होतो इकडे. अरे नाही. केस कॉम्प्लिकेटेड आहे. अरे नाही रे बाबा, कॉम्प्लिकेटेड काहीच नाही. मला सांग, बहीण नाही, मैत्रीण नाही, मग ती कोण आहे? कोण आहे? बोल चल. कोण आहे? माय लॉर्ड बोला. मैत्रीण आहे, पण अगदी
नुकती झालेली मैत्रीण आहे, म्हणजे फार ओळखत नाही मी तिला. आमच्यात असाधी सिंपल निखळ मैत्री आमच्यात. अरे मग उद्या गणपतीला बोलव ना तुझ्या मैत्रिणीला. काय बोलव तिला बोलव. मैत्रीण म्हणजेच सखी म्हणजेच साई. गणपती बाप्पा मोरया, नव्या साईला भेटूया. गणपती बाप्पा मोरया. चल पिंट्या. अरे